श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सर्व तुळ राशींच्या जातकांनो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत गूढ आणि रहस्यमय प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच एक अशी गूढ स्त्री प्रवेश करणार आहे जिची एक लहानशी भेट किंवा तिची आठवणसुद्धा तुमच्या आयुष्यातील संपूर्ण दारिद्र्य आणि संकटे एका फाटक्यात नष्ट करू शकते. पण ती स्त्री नेमकी कोणती आहे, ती तुम्हाला कुठे आणि कोणत्या वेळेला भेटेल, तिच्या हातात किंवा घरात पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची कोणती खास वस्तू असेल ज्यामुळे ती ओळखायची आहे, हे मी या व्हिडिओच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागात सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ घाईघाईत अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर तुमच्या आयुष्यात येणारी ही साक्षात लक्ष्मीरूपी सुवर्ण संधी तुमच्या हातातून कायमची निसटून जाईल आणि तुम्ही त्या गूढ स्त्रीला ओळखण्यात चूक कराल. म्हणूनच तुमचा सर्व कामाचा पसारा बाजूला ठेवा, शांतपणे एका जागी बसा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आकाशात तब्बल 144 वर्षानंतर घडणारा एक अत्यंत दुर्मिळ महाग्रहयोग सक्रिय झाला आहे. तुळ राशींच्या सर्व जातकांसाठी सध्याच्या काळात आकाशातील ग्रहमानात एक अत्यंत चमत्कारिक घडामोडी घडत असून तब्बल 144 वर्षानंतर एक अतिशय शक्तिशाली आणि दुर्मिळ असा महाग्रहयोग सक्रिय झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये 144 हा आकडा केवळ एक सामान्य संख्या नसून तो अत्यंत पवित्र, गूढ आणि प्रचंड ऊर्जा असलेला मानला जातो. कारण आकाशातील 12 राशी आणि 12 ग्रहांचे जेव्हा सर्वोत्कृष्ट शुभ संयोजन एकत्र येते तेव्हाच असा अद्भुत योग शतकानुशतकानंतर निर्माण होतो. या योगाची शक्ती इतकी अथांग आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तुमचे रखडलेले व्यवहार, कोर्ट कचेरीची कामे किंवा ज्या पैशांच्या आशेने तुम्ही रात्रंदिवस घाम गाळत होता, ती सर्व अडकलेली कामे आता अचानक एका दैवी चमत्काराप्रमाणे मार्गी लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या दुर्मिळ ग्रहयोगाच्या प्रभावाची पहिली पायरी म्हणून या चालू आठवड्यात किंवा गेल्या काही दिवसात तुमच्या मोबाईलवर एक असा विशिष्ट फोन कॉल, संदेश किंवा नोटिफिकेशन आलेलं असू शकतं ज्याकडे तुम्ही घाईगडबडीत, कामाच्या व्यापात किंवा क्षुल्लक समजून पूर्णपणे दुर्लक्ष केलं असेल. पण मित्रांनो, माझा हा शब्द लक्षात ठेवा. आजच वेळ काढून तुमच्या मोबाईलचा इनबॉक्स, व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल हिस्ट्री अत्यंत बारकाईने तपासून पहा. कारण त्या एका दुर्लक्षित मेसेजमध्येच तुमच्या भविष्यातील प्रगतीची, नवीन नोकरीची किंवा आर्थिक संकटातून बाहेर पडण्याची खरी गुप्त किल्ली दडलेली आहे. या दुर्मिळ ग्रहांच्या काळात तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या दैनंदिन वर्तुळात दोन वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या मुखवट्याची माणसं अतिशय सक्रिय झाली आहेत. आणि या दोन प्रकारच्या माणसांना वेळेवर ओळखणं हीच तुमच्या बुद्धिमत्तेची आणि संयमाची खरी परीक्षा ठरणार आहे. पहिल्या प्रकारचा माणूस तो आहे जो तुमच्या पाठीमागे उभा राहून गप्प राहतो, तुमच्यासमोर कधीही मोठमोठ्या गोष्टी करत नाही, अगदी शांत असतो, पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल अथाप्त प्रेम आणि आदर असतो. असा माणूस स्वतः संकटात असतानाही पाठीमागे राहून तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या रक्षणासाठी सतत रात्रीचा दिवस करत असतो. या उलट दुसऱ्या प्रकारचा माणूस तो आहे जो तुमच्यासमोर आला की अतिशय गोड बोलतो, तुमच्या प्रत्येक शब्दाला होकार देतो, पाठीवर हात ठेवून मोठेपणा दाखवतो, पण तुमच्या नकळत पाठीमागे मात्र तुमच्याच विरोधात अत्यंत विषारी कट कारस्थान शिजवत असतो आणि तुम्हाला खड्ड्यात घालण्याची वाट पाहत असतो. या दोन माणसांमधील खरा फरक जर तुम्ही वेळेवर आणि सावधगिरीने ओळखला नाही तर तुम्हाला खूप मोठा मानसिक, कौटुंबिक किंवा आर्थिक फटका सोसावा लागू शकतो, ज्यातून सावरणे तुम्हाला कठीण जाईल. आता वळूयात त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे ज्याची मी सुरुवातीलाच घोषणा केली होती. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या गूढ आणि प्रभावशाली स्त्रीची ओळख. ही स्त्री तुम्हाला नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशात भेटेल किंवा सूर्यास्तानंतरच्या वेळेतच तिची आठवण तुमच्या मनात सर्वात जास्त दाटून येईल. त्या स्त्रीच्या जवळ किंवा तिच्या राहत्या घरात पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची एक अत्यंत खास वस्तू नक्कीच आढळेल, जसे की पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची ओढणी, काचेची बांगडी किंवा एखादी अगदी ताजे सुगंधित फूल. तिच्या बोलण्यात, तिच्या आवाजात एक भुलवणारा गोडवा आणि शांतता असेल आणि ती जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलेल तेव्हा प्रत्येक 2 वाक्यानंतर तिच्या तोंडी घरातील कुलदेवताचे, देवाचे किंवा एखाद्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे नाव आवर्जून येत असेल. सर्वात महत्त्वाची आणि गूढ गोष्ट म्हणजे ही स्त्री स्वतःच्या तोंडाने कधीही तुमच्याकडे कोणतीही मदत मागणार नाही. तिचा स्वाभिमान खूप मोठा असेल, म्हणूनच तुम्हालाच अत्यंत संवेदनशीलतेने तिचा स्वभाव, तिची परिस्थिती ओळखून स्वतःहून मदतीचा हात पुढे करावा लागेल. जर तुम्ही तिला योग्य वेळी ओळखलं
तिचा आदर केलात आणि तिला योग्य ती मदत केलीत तर तुमच्या आयुष्यातील सर्व काळी सावली आणि संकटे क्षणात धुरासारखी उडून जातील. या महाग्रह योगाची पूर्ण शक्ती आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि आयुष्यातील दारिद्र्य किंवा दुःख कायमचे दूर करण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत सोपे, प्रभावी आणि स्त्री केंद्रित विषयी उपाय मनापासून करायचे आहेत. रोज सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा सर्वात आधी स्वतःच्या तळ हाताचे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या घरातील ज्येष्ठ स्त्रीचा म्हणजेच आपल्या आईचा, आजीचा किंवा मोठ्या बहिणीचा चेहरा अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने पहा. कारण सकाळी उठल्या उठल्या स्त्रीचा प्रसन्न चेहरा पाहण्याने तुमच्या संपूर्ण दिवसातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. त्यानंतर त्या ज्येष्ठ स्त्रीच्या हाताखालून किंवा तिच्या पवित्र स्पर्शाने मिळालेला पाण्याचा तांब्या किंवा एखादा छोटासा प्रसाद घेऊन तो घरातील तुळशीच्या रोपाला अतिशय भक्तिभावाने अर्पण करा. आठवड्यातून एकदा, विशेषतः गुरुवारी किंवा शुक्रवारी, तुमच्या घरातील कोणत्याही स्त्रीला, मग ती तुमची पत्नी असो, मुलगी असो किंवा आई असो, कोणतीही अपेक्षा न ठेवता अगदी सहज म्हणून एक लहानशी भेटवस्तू किंवा तिची आवडती वस्तू देऊन तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवा. घरातील प्रत्येक स्त्रीचा नेहमी मनापासून मान सन्मान करा. त्यांच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलू नका, कारण ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच साक्षात आदिशक्ती आणि लक्ष्मीचा कायमचा वास असतो. याशिवाय येणाऱ्या काही दिवसात तुमच्या मुख्य दरवाजेसमोर सायंकाळी देवाची वात लावताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकणे अत्यंत फलदायी ठरेल, कारण यामुळे तुमच्या घरातील मुख्य वास्तुदोष नष्ट होतो. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या कामासाठी घराबाहेर पडाल तेव्हा घरातील स्त्रीच्या हातातून गोड खाऊन आणि तिचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा, जेणेकरून शत्रूची कोणतीही वाईट नजर तुमच्यावर पडणार नाही. जर तुमच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार चालू असेल तर त्या व्यवसायाची पहिली सही किंवा पायाभरणी घरातील स्त्रीच्या नावाने करणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल. अनेकदा तुळ राशींच्या लोकांवर नकळत इतर लोकांचा वाईट प्रभाव किंवा दृष्टी लागते. त्यावर मात करण्यासाठी दर शनिवारी उजव्या हातात थोडे मीठ घेऊन ते घरातील सर्व सदस्यांवरून उतरून पाण्यात विसर्जित करा. निसर्गाने तुमच्या राशीला अत्यंत संयमी आणि संतुलित बनवले आहे, परंतु या आगामी काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा. विशेषतः पैशांच्या व्यवहारात लेखी पुरावा ठेवल्याशिवाय पावले पुढे टाकू नका. रात्री झोपण्यापूर्वी घरातील देव्हाऱ्यासमोर एक लहानसा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक स्पंदने दूर होऊन कुटुंबात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमचे भाग्य बदलण्यासाठी आणि ग्रहांची साथ मिळवण्यासाठी हे उपाय अत्यंत सोपे असले तरी त्याची ताकद अफाट आहे, त्यामुळे ते मनापासून आणि विश्वासाने करा. निसर्गाने रचलेला हा अद्भुत खेळ जर तुम्ही वेळेवर समजून घेतला तर येणारा काळ केवळ तुमचाच असेल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. माझ्या प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीलाच बंद केला असता किंवा अर्ध्यावर सोडून दिला असता तर निसर्गाने तुमच्यासाठी पाठवलेला हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आणि हे गूढ रहस्य तुमच्यापासून कायमचे लपून राहिले असते. पण तुम्ही तो अगदी शेवटपर्यंत मन लावून पाहिलात, याबद्दल तुमचे अंतःकरणापासून मनापासून आभार. जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रत्येक माहिती मनापासून पटली असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची लाट आणायची असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांना, व्हॉट्सअप ग्रुपवर आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये अगदी श्रद्धेने जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. ईश्वर आणि ब्रह्मांड तुमचे नक्कीच भले करेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.